नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. कोरोना मुंबईत जगू देईना आणि सरकार गावाकडे जाऊ देईना. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. पालकमंत्री उदय सामंत यांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडे बोल. आणि सावंतवाडीत भाजपचं आंदोलन, ठाकरे सरकारचा केला तीव्र निषेध. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मुंबईत वाढणारे कोरोनाचे आकडे, सरकारी वैद्यकीय यंत्रणेचा अनागोंदी कारभार, खासगी दवाखान्यांकडून दिवसाढवळ्या होणारी लूटमार, गावाकडे जाण्यासाठी असणारे कडक नियम, गाडी भाड्यासाठी लागणारी अव्वाच्या सव्वा रक्कम आणि या संदर्भात मूग गिळून गप्प असणारे राजकारणी, अशा विचित्र अवस्थेत सध्या आमचे चाकरमानी सापडलेत. या संदर्भात आज एका मुंबईकर बंधूंनी थेट कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हला फोन करून आपली व्यथा मांडली आणि आवाज उठवण्यासंदर्भात विनंती केली. हो साहेब, नमस्कार. मी एक्स-सर्व्हिसमॅन भालचंद्र बाळा बोलतोय. हा साहेब, मी आताच ऐकलं की मुंबईवरून येणाऱ्या लोकांची कोविड टेस्ट करावी. पहिली गोष्ट, या लोकांनी ट्रेनची व्यवस्था नाही केली. अनिल परबनी सांगितली 10,000 गाड्या आम्ही तयार करतो. त्यांनी UP, बिहार, MP, झारखंड, उत्तर प्रदेश यांना मोफत त्यांच्या बॉर्डरवर नेऊन सोडलं. आणि आज प्रायव्हेट गाड्यांनी लोक एक मनुष्य पर सीट 3,000, 3,500, 3,500 रुपये देऊन येतोय. आणि कोविड टेस्टसाठी पुन्हा या लोकांनी, मी ऐकलंय की कोविड टेस्ट करून यावी. कोविड टेस्टचा रिपोर्ट 4-4 दिवस येत नाही आणि 2800 ते 3,000 रुपये एका टेस्टला लागतात. एका घरातली माणसं जर 5 माणसं यायची असतील तर पात्रिक 15,000 कोविड टेस्ट झाले आणि 15,000 गाडीचे झाले. म्हणजे कोकणी माणसाने कुठेतरी अडचण करून येऊ नये अशी आमच्या नेत्यांची इच्छा आहे असं आम्हाला वाटतं. आता UP, बिहारवाले त्यांना बॉर्डरवर पोहोचवलं, फ्रीमध्ये पोहोचवलं, यायला सुरुवात झाली. त्यांची कोविड टेस्ट नाही, त्यांना क्वारंटाईन नाही, हातात हँड ग्लाव्स घालून ते कामाला सुद्धा निघाले. आणि आम्ही कोकणी माणसं आमच्या गावात, घर बंद असलेल्या गावात यायला निघालो तर हे लोक कोविड टेस्ट करून या. काय परिस्थिती कोकणी माणसांची मुंबईत करून टाकली, पुण्यासारख्या शहरामध्ये. UP, बिहारचे अदर राज्यातली लोक फर्स्ट क्लास गावी जाऊन पुन्हा वापस रिटर्न यायला लागली आणि कोकणी माणूस इथं तडफोडतोय. जो पैसेवाला आहे तो जातोय. झाले 40-50 हजार लाख लोक गेले असतील, नाही ना म्हणत, पण जे बिचारे 15-20-25 हजारावर काम करतायत त्या लोकांची काय परिस्थिती आहे. जरा कोविड टेस्ट या लोकांनी फॅड काढलाय. एक तर काही नामवंत हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणतात तुम्ही फक्त पॅरासिटामॉल आणि अजीज 40 अशा गोळ्या घ्या आणि घरात जर तुम्हाला ताप आला आणि घशामध्ये काय प्रॉब्लेम झाला, ब्रेथिंगला प्रॉब्लेम झाला तरच तुम्ही हॉस्पिटलला. इथं आमच्याकडे हॉस्पिटल माझा एक मित्र गेला हॉस्पिटलला, त्याला 1.25 लाख बिल केलं. त्या मित्राने काय सांगितलं, मला बाबा याच्याकडे पैसे भरायला नाही आहेत, मला काही करा, मला डिस्चार्ज द्या, अन्यथा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पाठवा. गव्हर्नमेंट हॉस्पिटल पाठवलं तर कोविड टेस्ट निगेटिव्ह. काय परिस्थिती निर्माण करून ठेवली आमच्या कोकणी माणसाची इथे मुंबईत. काय फार कठीण आहे. हे लोक कोणाला समन्वय नाही. आम्ही ठीक आहे 14 दिवसाचे 7 दिवस नको, 10 दिवसावर क्वारंटाईन राहतो ना. आमच्या बंद असलेल्या घरात आम्हाला ठेवा. आमच्या आजूबाजूला कोणी बाहेर पडले तर फोटो काढून पोलीस स्टेशनला कळवा. पण आम्हाला घरी सुद्धा येऊ देत नाही. एक तर 3,000-3,500 रुपये प्रत्येकी सीटला द्यायचे. म्हणजे जवळ 12,000-14,000 15,000 रुपये मोजायचे, वरनं कोविड टेस्ट करायची. काय विचित्र काम आहे. तोपर्यंत भाव यांचं डिसिजन घेईपर्यंत गणपती आला. प्लीज पोचवा आमची भावना. ठीक आहे. विषय आम्हा सर्वांच्याच काळजाला हात घालणारा होता. सामान्य माणसांच्या सद्यस्थितीला मांडणारा होता. जो कोकणवासीय मुंबई चालवतो त्याचीच अवस्था आज इतकी बिकट होते. एकीकडे परप्रांतीयांना सरकार स्वतःच्या पैशानं घरी सोडताय. ते कोणतेही पास न घेता, क्वारंटाईन न होता, टेस्ट न करता परत आपल्या कामावर येतात. कोकणवासियांना आपल्या घराकडे जाण्यासाठीही इतके कडक नियम आणि आर्थिक भुर्दंड का, याचा जाब आता चाकरमानी विचारत आहेत. या फोन नंतर या संदर्भात आम्ही जिल्ह्यातून काही निवडक प्रतिक्रिया घेतल्या.
चाकरमान्यांच्या बाबतीतली पहिलीच भूमिका आपण त्यांना चांगल्या चांगल्या सुविधा मिळाव्या त्यासाठी परवा बैठक घेतली आणि त्याचा सगळा अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही दिलेला आहे. एसटी मध्ये कशी सवलत देता येईल, स्वॅब टेस्ट मध्ये कशा पद्धतीनं सवलत देता येईल, या सगळ्याचा सांगोपांग विचार आम्ही समितीमध्ये केला आमदारांच्या. आणि मी आणि परिवहन मंत्री अनिल परब साहेब, त्याच्यानंतर सुनील तटकरे साहेब, विनायक राऊत साहेब, सगळे आमदार आम्ही उपस्थित होतो त्या बैठकीला. आणि चाकरमान्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा कशा देता येतील, पैशामध्ये कशा देता येतील, याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. आणि आमचा अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे अनिल परब साहेब आमच्या सगळ्यांच्या वतीनं मांडणार आहेत. आणि मुख्यमंत्री मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीचा विचार करून निर्णय घेतील. परिवहन मंत्र्यांची चर्चा झालेली आहे. परिवहन मंत्री सुद्धा सकारात्मक आहेत आणि याच्यातनं परिवहन मंत्र्यांचं ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल. एक असं आहे की या संदर्भामधला अजून तशातला काही निर्णय काही झालेला नाही. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या मुंबईकरांना आपल्याला त्या ठिकाणी आणण्याच्या दृष्टीकोनातून एक आम्ही प्राथमिक स्वरूपाची बैठक त्या दिवशी झाली. चाकरमान्यांना गावामध्ये येण्याच्या दृष्टीकोनातून काय पद्धतीने आपल्याला नेता येईल, एसटीची सुविधा कशी करता येईल, टेस्टिंगच्या बाबतीमध्ये काय करायचं, या सगळ्या संदर्भामध्ये अजून निर्णय त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही. आम्ही मागणी केली आहे की चाकरमान्यांना सुद्धा जास्तीत जास्त सुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात अशा पैकी भूमिका आहे. परंतु या संदर्भामधला एकंदरीत बसून निर्णय त्या ठिकाणी होईल. आम्ही सगळेजण पुन्हा एकदा बसून मुख्यमंत्र्यांचं चर्चा करू. एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला येताना कोविड टेस्ट केली पाहिजे, हे एक चुकीची समजूत आहे. कारण जो काही केंद्र शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे क्वारंटाईन कंपल्सरी आहे. म्हणून 14 दिवस अगोदर जे जातील त्यांना कोणालाही कोविड टेस्ट करण्याची गरज नाही आहे. तिथं होम क्वारंटाईन झाल्यानंतर त्याच्यामधलं जे सॅम्पल टेस्ट घ्यायला लागतं ते जिल्हा प्रशासन विनामूल्य घेणार आहे. काही लोकांचा प्रश्न होता की 14 दिवस अगोदर आम्हाला येणं शक्य नाही, आमच्या नोकऱ्या आहेत. त्याच्यामुळे मोजकीच अशी लोक, त्यांच्या संदर्भात मी 8 दिवसापूर्वी असे अनिल परब परिवहन मंत्री यांची भेट घेतली होती परब साहेबांची. आम्ही त्याला विनंती केली होती की तुम्ही तिथंच ते अँटीजेन टेस्ट म्हणून असते ती एसटीची सोय करून तिथंच ती करावी. दुसरी मी बैठकीमध्ये मागणी अशी केलेली आहे की किमान आता कोकणामध्ये आलेलं वादळ हे सगळं लक्षात घेऊन एक स्पेशल केस मधून अस्तित्वातल्या असलेल्या रेटमध्ये सुद्धा 50% डिस्काउंट द्यावा. सध्या तर 2 ह्याचा दर आकारतात सर्व लोक, कारण निम्म्या कॅपॅसिटीने बसेस चालवायला लागतात. ते रेग्युलर म्हणजे नेहमीचा दर आकारण्याची त्यांनी तयारी दाखवली होती, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा कमी करावा असा आग्रह मी त्यांच्याकडे धरलेला आहे. मुख्य प्रश्न हा तिथे जाताना लोकांना येणाऱ्या खर्चाचा असतो आणि त्याच्यामुळे एसटीने जर कमी खर्चामध्ये आम्ही त्यांना नेऊ शकलो तर 14 दिवस अगोदर जायला तशी काही हरकत नसावी. कारण शेवटी हा आजार असा आहे की आपण बघितलं प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये जीवाला धोका असतो आणि मग हा धोका पत्करणं आणि त्याच्याबरोबर आपण काही लोक जर इन्फेक्टेड गेले तर जिल्ह्यामध्ये ही साथ पसरली तर मग फार अवघड होऊन जाईल आणि त्याच्यामुळे ही काळजी घ्यायलाच लागेल. आणि म्हणून माझं त्यावेळेला म्हणणं होतं की तुम्ही टेस्ट घ्या आणि पाठवा. परंतु मेडिकल एज्युकेशन सेक्रेटरीची ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं की तुम्ही टेस्ट घेऊन पाठवले आणि वाटेत इन्फेक्ट झालं तर काय, हीच शक्यता असते. त्याच्यामुळे बसेस डेफिनेटली चालू होणार आहे आणि कमीत कमी दरामध्ये जाता येईल. सध्याची लोक गेली ही प्रायव्हेट गाड्यांनी गेले आणि त्याच्यामुळे 2,500-3 हजार प्रत्येकी खर्च येत होता. हे अत्यंत चुकीचं आहे. सरळपणे सगळ्यांना जाता यावं, पण तीच ज्यांनी आवश्यक आहे त्यांनीच जावं, शक्यतो अवॉइड करावं. कारण एवढी मोठी पंढरीची वारी रद्द केली पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तांनी, ज्याला कोट्यावधी लोक भेट देतात. लालबागच्या राजाचा उत्सव रद्द करण्यात आला. तिथे रोज 1 लाख लोक जातात. ते सिद्धीचं मंदिर बंद आहे. मुंबईचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायकचं मंदिर बंद आहे. ही बंद का आहे तर लोकांची काळजी घ्यावी, लोकांना काय होऊ नये म्हणून हे सगळं बंद आहे. आपण सुद्धा माझं एक आव्हान या निमित्ताने सर्व कोकणवासियांना आहे की गणपतीच्या सुद्धा छोट्या मूर्त्या करून जवळच आपण आपल्या घराच्या त्या विसर्जित करू शकतो का. जसं आम्ही आमच्या घरी फक्त 2 फुटाची आमची दरवर्षीची ठरलेल्या साईजची मूर्ती असते, कारण कोकणामध्ये ती प्रथा आहे की दरवर्षी सेम साईजचा गणपती असतो. तर यंदा अशी 2 फुटाची जशी श्रीकृष्णाची छोटी मूर्ती आम्ही घरी आणतो तशी आणून त्याचं विसर्जन आपल्या जवळच्या आम्ही तर आमच्या विहिरीमध्येच करणार आहोत. कारण ही काळजी जर प्रत्येकाने नाही घेतली तर रोग पसरायला वेळ नाही लागणार. आणि एवढे मोठे मोठे निर्णय ज्याला होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. मग ईद सुद्धा घरच्या घरी केला, मागच्या रमजान ईद घरच्या घरी लोकांनी केला.
शेवटी ही पथ्य प्रत्येकाने पाहायला पाहिजे. पण कोकणातील येण्याची जी काय परंपरा आहे ती आपल्या घरी जाण्याची असल्यामुळे घरी जायला कोणाला बंदी केलेली नाहीये. ते घरी जाऊ शकतात. फक्त 14 दिवस अगोदर ज्यावेळेला जायचं आहे त्यावेळेला त्यांना पुरेशा प्रमाणात एसटी उपलब्ध करून दे हा भाग आहे. आणि हा 14 दिवसाचा जो पिरियड आहे तो थोडा कमी करता येतो का ह्याच्यावर सुद्धा अनेक विनंत्या आम्ही केलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदयांना. की मुख्यमंत्री महोदय आवश्यक तो निर्णय घेतील. लोकांना जे आवाहन करायचं ते सुद्धा मुख्यमंत्री महोदय करतील. पण शेवटी त्यांचं कोकणावर प्रेम आहे. त्याच्यामुळे कोकणासाठी निश्चितपणे माझी खात्री आहे की एसटी ते आम्हाला परत सुद्धा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आणि वादळ झालेलं आहे. त्याच्या सगळ्याचा विचार करून कमी खर्चामध्ये ज्या लोकांना जायला लागतं पूजन करायचं म्हणून, कारण अनेक घर बंद असतात, तर त्यांना कसं जाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील तर शासन देणारच आहे. त्याच्यात कोणी मागणी करणं वगैरे हा भागच नाही. पण ही मागणी आमची गेली 15 दिवस चर्चा चालू आहे सगळ्यांची या विषयावर. कारण महत्वाचा एक आणि तो एक भावनेचा भाग आहे. परंतु त्याच्याच बरोबर करोनाचं संकट मोठं आहे. या दोघांचा विचार करून त्याचा व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. दुसरं जास्त लोक ज्याला जातील त्याला त्यांचे जे गावं आहेत त्या गावामध्ये त्यांची आयसोलेशनची व्यवस्था झाली पाहिजे किंवा होम क्वारंटाईन केलं असलं तर त्याच्यावर देखरेख पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लोकांनी मर्यादित संख्येमध्ये यावं. आणि दरवर्षी आपण सण करतोच ना. दरवर्षी आम्ही कन्सेशन देतो. आपल्याला माहिती की मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही टोल माफीची मागणी केली आणि ती माफ करून घेतला. आम्ही सगळं करतच असतो कोकणासाठी. आता सुद्धा आम्ही एसटीचे रेट विनंती केलेली आहे अनिल परब साहेबांना. ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील आणि एसटी कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करतील आणि मुख्यमंत्री महोदय त्याला मान्यता देतील अशी मला खात्री आहे. माझं म्हणणं असं आहे बघा की मी तुम्हाला उदाहरणं दिली सगळी. सिद्धिविनायक मंदिर बंद असू शकतो, लालबागच्या राजाचा उत्सव रद्द होऊ शकतो आणि मुंबईतले सगळे सार्वजनिक गणपती हे 4 फुटाचे बसवत आहेत. तर हे पथ्य आपण सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे. आपल्याकडे प्रथा काय आहे, प्रत्येकाच्या घरी आपण भजनाला जातो, एकामेकाच्या घरी त्या ठिकाणी जाण्याची ही प्रथा आहे. ही आता परिस्थितीच वेगळी आहे आणि त्याच्यामुळे हे बंधन स्वतः लोकांनी घालून घेतलं पाहिजे. आणि हे स्वतःच्या सुरक्षेसाठी बंधन आहे, दुसऱ्यासाठी नाही आणि आपल्या जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इथं प्रसार झाला तर त्या जिल्हा एवढा छोटा आहे आणि त्याच्यामधली आरोग्य सुविधा जिल्ह्याच्या मनानेच असणार ना. एवढ्या मोठ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे नाही. हे सगळं करून जिल्हा प्रशासन आणि सगळ्या नागरिकांची बैठक होऊन त्याच्यामध्ये हे ठरलं पाहिजे की कशा रीतीने मर्यादित प्रमाणामध्ये उत्सव साजरा करायचा आणि त्याच्याचबरोबर हा उत्सव घरच्या घरी कसा साजरा करायचा ह्याच्या बाबतीतले नॉर्म्स ठरले पाहिजेत. गणपतीच्या विसर्जनाच्या संदर्भातले नॉर्म्स ठरले पाहिजेत. तरच कोकणची जनता ही सेफ राहू शकेल. शेवटी त्यांची सेफ्टी महत्वाची आहे. ते सुरक्षित राहणं हे महत्वाचं आहे. आणि आपण असलो तर मग उत्सव येतोच ना. आपण दरवर्षी म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती आपले आशीर्वाद घेऊन येणारच आहे पुढच्या वर्षी आणि आपण त्याचं वाजत स्वागत करायचं आहे. परंतु आज जे काय संपूर्ण भारतामध्ये पथ्य पाळलं जात आहे ते पथ्य सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता तर सुज्ञ आहे. ते निश्चितपणे पाळतील. ते एकत्र बसून विचार करतील आणि याच्यावर जो निर्णय घेतील मला वाटतं शासनाला ते मान्य करायला काही अडचण येणार नाही. परंतु सार्वजनिक हे करायचं नाही. सगळीकडे आपण जाणं येणं, पब्लिक कॉन्टॅक्ट, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्याचा विचार होणारच ना. कारण आम्ही गावागावातली देवळं सुद्धा बंद आहेत. मग या परिस्थितीमध्ये आपण सुद्धा काही बंधनं स्वतःवर लोक स्वतःहून घालून घेतील आणि जिल्हा प्रशासनाकडून आणि सरकारकडून ज्या गाईडलाईन्स येतील त्याचं पालन करतील याची मला खात्री आहे. राज्य सरकारचं स्पष्ट नाहीये कुठल्याच विषयामध्ये आणि चाकरमान्याच्या विषयामध्ये जो सोडीपासून घोळत चाललाय आणि सगळ्या बाजूनी फक्त कन्फ्युजनच आहे. कोणाला काय म्हणजे राज्य सरकारमध्ये अगोदर जेव्हा तुम्हाला आठवत असेल लॉकडाऊन जेव्हा हे केलं होतं, लॉकडाऊन जेव्हा म्हणजे थोडं रिलॅक्स केला होता तेव्हा चाकरमान्यांना आणण्यासाठी इकडे मग बसेस अगोदर फुकट सोडणार, मग त्याच्यावर पैसे लावले, मग ई पासचा काळा बाजार झाला, अनेक पुरावे बाहेर आले, एजंट बाहेर आले. चाकरमान्यांनी आपल्या खिशातून 15,000 रुपये भरले कारण का एका गाडीमध्ये 3-4 लोक आली प्लस वेगळा बाजार झाला. तर असं मला या सांगायचं नाही. तो एक विषय झाला. आणि आता पण गणपतीच्या तोंडावर आता म्हणतायत की आम्ही चाकरमान्यांना आम्ही तपासून आणू किंवा आणणार नाही. हे अजूनपर्यंत तपासणार कुठे किंवा तपासणार कसे हे अजूनपर्यंत धोरण स्पष्ट नाही. आणि मुंबईमध्ये तपासतील अशी यांच्याकडे उपाययोजना नाही, अशी यांच्याकडे यंत्रणा नाही.
मुंबईमध्ये तपास होत नाहीये, तर हे चाकरमानी जे इथून तिकडे चालले त्यांचा तपास हे लोक कसा करणार? आणि जरी तपास इथे आल्यानंतर झाला तरी जो काय खर्च 2-2.5 हजाराचा आहे, प्लस प्रवासाचा खर्च जो काय आहे, प्लस एका गाडीमध्ये 4 लोक आले त्यांचा सगळ्यांचा एकत्र मिळून ई पासचा जो काय काळाबाजार होतो, म्हणजे एका गाडी मागे 10,000 15,000 चाकरमान्यांना मोजावे लागणार असं आजचं चित्र आहे. आणि सरकारला हेच करायचं आहे की चाकरमान्यांना वाऱ्यावर टाकून नेहमी खोटं बोलून शिवसेनेची साथ देणारे हे चाकरमानी आज त्यांचे पैसे, घरातले पैसे अशा या 2 नंबरच्या विषयांमध्ये चालले. हे दुर्दैव आहे. आणि अजूनपर्यंत तुम्हाला मी परत एकदा सांगतो, कुठलीही गोष्ट अजूनपर्यंत स्पष्ट नाही, सरकारचं धोरण स्पष्ट नाही. आणि चाकरमान्यांबद्दल तर उदासीनच राहिलेले आहेत नेहमी, की चालेल उद्या बघूया. अरे उद्या बघूया म्हणजे काय? हे असं उद्या उद्या करता करता लोक निघणार आणि मग ते काय थांबणार आहे सरकारसाठी? ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांची सवय आहे ते निघणारच आहे. पण टेस्टिंग कुठे होणार, कसे होणार हे कोणावरही कसलीही कंडिशन कोणाला घालून दिलेली नाही. पोलिसांना माहित नाही किंवा मेडिकल फॅसिलिटीला माहित नाही. शिवसेनेची भूमिका ही बोगस भूमिका आहे. त्यांची कधीच भूमिका ही स्पष्ट राहिलेली नाही आणि चाकरमान्यांबद्दल तर बिलकुलच नाही. यांना काळजी कसली आहे परप्रांतीयांची, की ते दुसऱ्या राज्यात कधी पोहोचतात, कसे पोहोचतात. पण आपल्या राज्यातले चाकरमानी, आपल्या भूमिपुत्र म्हणजे आपले जे काय आपले भूमिपुत्र जे आहेत, ज्यांना आपल्या कोकणामध्ये परत जायचे, अशा लोकांसाठी हे लोकांना काही घेणं देणं नाही हे स्पष्ट आहे. अनिल परब, तुम्हाला मी मागच्या एका बैठकीमध्ये पण सांगितलं होतं, हा मुंबईत बसून मातोश्रीमध्ये बसून नियम कायदे करणार कोकणासाठी. हा किती दिवस झाला कोकणामध्ये, ह्याचा अगोदर तपास करा मागच्या 6 महिन्यामध्ये. हा मुंबईमध्ये बसून मंत्रालयामध्ये बसून कोकणाचे निर्णय करणार, नियम कायदे बनवणार, हा कोण आहे? आणि लोकांनी याचं का ऐकावं? आणि शिवसेनेचं पण, ज्या शिवसेनेने ह्या कोकणाला अजूनपर्यंत काही दिलेलं नाही, एक इमारत सुद्धा दिलेली नाही. एक इमारत तुम्ही शिवसेनेने बनवलेली दाखवा. पण कोकणाने किंवा कोकणी माणसाने शिवसेनेला काय दिलं हे तर जग प्रसिद्ध आहे. आणि म्हणून हा बोगस कारभार आहे शिवसेनेचा, नेहमीच बोगस कारभार राहिलेला आहे. कोकणी माणसाने कधी अपेक्षा ठेवू नये शिवसेनेकडून, कसलीच. हे तर आता वारंवार 6 महिन्यामध्ये 2दा झालं किंवा 3दा झालं की शिवसेनेने अन्यायच केलाय कोकणी माणसावर. अहो, तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री रायगडपर्यंत येऊ शकतात निसर्ग चक्रीवादळासाठी, पण रत्नागिरीला आणि सिंधुदुर्गाला नाही येऊ शकत. म्हणजे वाऱ्यावरच सोडले कोकणाला हे लोकांनी. असंच चित्र आहे. फक्त राजकारण करायला कोकण पाहिजे, त्याच्या पलीकडे कोकणाची जी काय गरज आहे ती भागवणार कधीच शिवसेनेला जमणारच नाही, कारण ते प्रयत्नच नाही त्यांच्याकडून. गणपतीसाठी येणारे जे काही चाकरमानी आहेत त्या लोकांची अगर मोफत कोविडची टेस्ट करून त्यांना निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आपल्या एंट्री पॉईंटवर दाखवून अगर आतमध्ये आणलं तर बाकी खूप सगळे प्रश्न सुटणारच. आणि ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी असं एक विनंती आणि पत्र मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं. पण त्यानंतर आता तुम्ही जशी काय माहिती देताय, म्हणजे 2-2.5 हजारची कोविड टेस्ट पण चाकरमान्यांनीच करावी, बसेस आणि तिकीट आणि हे सगळे जे पैसे पण चाकरमान्यांनीच द्यावं. म्हणजे त्यांना अन्य राज्यातल्या मजुरांना पाठवण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, पण ज्या कोकणातल्या जनतेने चाकरमान्यांनी आतापर्यंत शिवसेनेला सांभाळलं, मोठं केलं, एवढी आमदार खासदार नगरसेवक एवढी सत्ता मिळवून दिली, त्याच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना अगर कोकणातल्या लोकांना अशा पद्धतीची अवघड वागणूक मिळत असेल तर ह्याबद्दल कोकणातल्या जनतेने निश्चित पद्धतीने विचार करावा की हे लोकांचा खरा चेहरा काय आहे. ही भूमिका हे अगर अशा पद्धतीने लुबाडण्याचं काम होत असेल तर आम्ही ह्याचा विरोध करणारच आहोत. कारण का अशा पद्धतीने कोकणातल्या जनतेला अगर तुम्ही लुबाडत असाल, पैसे आकारत, गेल्या काही महिन्या अगोदर जेव्हा ई पासचा एक घोटाळा आम्ही लोकांनी सगळ्यांच्या समोर आणलेला, तसे ई पास साठीच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आकारले जात होते आणि ब्लॅक मार्केटिंग होत होतं. हे सगळे विषय राज्य सरकारने थांबवले ना. कारण का शेवटी कोरोनाच्या काळामध्ये जनतेची काळजी घेणं हे राज्य सरकारचं काम आहे. म्हणून अशा तुमच्या अगर सरकारचे लोक अगर सामान्य जनतेला लुबाडत असतील तर याबद्दल आम्ही कडक भूमिका घेणार आहोत. प्रत्येक बाबतीमध्ये आज ह्या राज्य सरकारने गेल्या 4 महिन्यामध्ये कोकणासाठी कुठला हिताचा निर्णय घेतला हे तुम्ही मला सांगा ना. चाकरमानी जे आमच्या मुंबई, बदलापूर किंवा कल्याण, डोंबिवलीमध्ये राहतात, हे बिचारे नोकरीसाठी तिथे जातात, त्यांच्या महिन्याचं भाडं तरी हे लोकांनी माफ करण्याच्या हे लोकांना माणुसकी दाखवली का?
किंवा ते जेव्हा कोकणात मुंबईतून आणि तिथून अगर आपल्या कोकणात येत होते तेव्हा कुठली सुविधा पुरवली? पहिला अनिल परब मंत्री जे आहेत त्यांना सांगितलं की आम्ही मोफत एसटी देऊ आणि त्याच्यानंतर ना ती एसटी सोडली आणि त्याच्यानंतर पैसे पण आकारले गेले. म्हणजे अशा पद्धतीची अगर वागणूक सातत्याने वेगवेगळ्या विषयावर, आता निसर्ग वादळाचा 1 तरी रुपया आमच्या कोकणातल्या जनतेला मिळाला आहे का? म्हणून अशा पद्धतीने अगर लुबाडण्याचं आणि कोकणाला उद्ध्वस्त करण्याचं काम हे अगर राज्य सरकार करत असेल तर या सरकारचा जेवढा निषेध करू तेवढं कमीच आहे. दरवर्षी कोकणात ह्या गणेशोत्सवाला म्हणजे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी स्पेशल ट्रेन सोडून लोक सोडायला लागत होते आणि लोक येत होते. आता कोरोनामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की त्यांनी कोकणात यावं की न यावं याच्यावर मतांतर आहे. आता प्रश्न असा आहे की इकडच्या लोकांनासुद्धा, कोकणात राहणाऱ्या लोकांनासुद्धा त्यांना एक अशी भीती आहे की हे आले तर आपल्या परत गावात कोरोना येईल, हे येईल. ही भीती सार्थ आहे आणि त्यामुळे त्यांची इच्छा आहे कोकणात यायचं, त्यांची इच्छा होती असं याच्यातून सुवर्ण मध्य काढून त्या कोकणातल्या सगळ्या ज्यांना यायचं आहे त्यांची व्यवस्था केली पाहिजे. आता ही व्यवस्था कोणी केली पाहिजे? ही व्यवस्था शासनानेच केली पाहिजे पुढाकार घेऊन. आणि त्याचे नियमावली जी काही करणार आहात ती सुसह्य असली पाहिजे, सुटसुटीत असली पाहिजे. नाहीतर परत हा मागच्या वेळेसारखा गोंधळ होईल. आता याच्या आधीसुद्धा कोकणात हजारो या ठिकाणी आले. आता त्यावेळेपर्यंत फार इकडे कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता, आताही नाहीत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी चांगल्या प्रकारे कोरोना रोखला गेला आहे. ह्या आपल्या सगळ्या ग्रामपंचायती आणि निमशासकीय शासकीय यंत्रणांनी यांनी मिळून हा चांगल्यापैकी कोरोनाचा रोग हा केलेला आहे. पण आता जे कोकणात येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा माझं असं मत आहे की एक त्यांची कोरोना टेस्ट करावी. आता ही कोरोना टेस्ट महाग आहे, प्रत्येकाला ती परवडणारी नाही. ती शासनाने मोफत करून द्यावी, नाहीतर सवलतीच्या दरात करून द्यावी, त्याचे रिपोर्ट तातडीने द्यावे. नंबर 2, त्यांची जाण्या-येण्याची व्यवस्था शासनाने करावी. जर इथून सुद्धा या देवगडसारख्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुद्धा शेकडो बसेस या परप्रांतीयांना सोडण्यात गेल्या, शासनाने त्या बसेसची व्यवस्था केली, मग कोकणात येणाऱ्यांसाठी का करू नये? म्हणून कोकणात येणाऱ्यांसाठी आता इथे तर रेल्वेसुद्धा आहे. म्हणजे रेल्वेच्या व्यवस्था, याची व्यवस्था, बसेसची व्यवस्था ही शासनाने करावी. तिसरी ही म्हणजे जे प्रायव्हेट कारने येणार आहे ते खारेपाटणला आपण पाहिलं की 2-2, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरची रांग लागते. तिथे शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे आणि त्यामुळे हे सगळे गोंधळ होतात. त्यामुळे तिथे यंत्रणा नीट लागावी. ज्यांचा जर तिथे रिपोर्ट झाला, तिथे टेस्ट झाली कोरोनाची, तर इथे क्वारंटाईन करण्याची ह्याची आवश्यकता नाही. तर निगेटिव्ह असेल तो ती ह्याच्यातून येईल. त्यामुळे जर करायचं झालं तर 1-8 दिवस जास्तीत जास्त एवढं क्वारंटाईन करावं. पण जास्ती क्वारंटाईन करू नये, त्याच्यापेक्षाही पिरियड कमी असलं तरी चालेल. परंतु जास्त दिवस क्वारंटाईन ठेवला तर त्याचा उपयोग म्हणजे त्याचा त्रासच लोकांना होईल. आणि म्हणून माझी विनंती आहे की चाकरमान्यांना कोकणात येऊ दे, पण सुरक्षित येण्याची, आणण्याची, नेण्याची व्यवस्था ही शासनाने करावी. त्यांना सगळ्या सोयी पुरवाव्यात. मी आता असं ऐकलं की पास काढायला सुद्धा 3-3, 4-4 हजार रुपये घेतात नुसता एक पास काढायचा. म्हणजे हे एजंट नेमलेले आहेत. म्हणजे हे 2 नंबरचे व्यवहार सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे हेही बंद व्हावं. रितसर कायची त्यांची व्यवस्था आहे. मग ह्याचं समन्वय ह्या जिल्ह्याशी नाही, 4 जिल्ह्यातून प्रवास करून हे लोक येणार. या 4ही जिल्ह्यांमध्ये समन्वय पाहिजे. म्हणजे ठाणा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4ही जिल्ह्यांच्या कलेक्टरांचा समन्वय पाहिजे आणि एकच यंत्रणा पाहिजे पास देणारी. अशी काहीतरी करावी असं माझी विनंती. जसं आपल्याकडे दुसऱ्या राज्यातली लोक ज्यावेळेस परत जात होती त्यावेळेस त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट घेऊन शासनाने त्यांना जाऊ दिलं होतं, तसंच त्याच पद्धतीमध्ये मेडिकल सर्टिफिकेट जे चाकरमानी आज कोकणामध्ये यायला मागतायत त्यांच्याकडनं मेडिकल सर्टिफिकेट स्थानिक प्रशासनाने घ्यावं किंवा त्यांची अँटीजेन टेस्टिंग हे ताबडतोबीने सुरू करावी. आणि ते अँटीजेन टेस्टिंग फ्री लोकांना विनामूल्य त्या तिकडे उपलब्ध केलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला आपापल्या गावी येता येईल. आणि गणपती आलाय, या सणामध्ये गणपतीमध्ये लोकांना आपल्या गावाची ओढ असते, त्याच्यामुळे लोकांना जायची परवानगी भेटली पाहिजे. आज नोकऱ्या नाही आहेत लोकांना
अर्ध्या पगारावर काम करावं लागतंय. अशा याच्यामध्ये जर ह्या कोरोना स्वॅपिंगची टेस्ट आणि या सगळ्या घेतल्या तर त्याला 2,500-3,000च्या वर खर्च होतोय, जे त्याला सर्वसामान्य माणसाला परवडणं कठीण आहे. त्याच्यामुळे शासनाने या संदर्भातला विचार करून लोकांसाठी ती सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि आपण दरवर्षी कोकणामध्ये एसटी ची सुविधा शासनाकडनं करतो. ती सुविधा त्याच पद्धतीने शासना पाहिजे. त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोकांना चाकरमान्यांना आपापल्या गावी जायची व्यवस्था ही शासनाकडनं निश्चितपणे अपेक्षित आहे आणि ती शासनाने करणं गरजेचं आहे. कोकणातील जनतेला तसेच मुंबईत असलेल्या कोकणातील चाकरमानी जनतेला दोघांनाही सोयीस्कर होईल आणि दोघांच्याही आरोग्याची दक्षता घेता येईल आणि दोघांना सोयीस्कर होईल असा मध्यमार्ग शासन काढेल. कुठल्याही जाचकटी शासनाकडनं लादल्या जाणार नाहीत आणि जे काही संभ्रम पसरवले जातात किंवा जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्यावर विश्वास न ठेवता शासकीय अधिकाऱ्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. तर आत्ताची ही कोविडची जी भयानक परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण सर्वच जण तोंड देतोय. एकमेकाला सहाय्य करून एकमेकाला समजून घेऊन आपण सर्वच कोकणातील लोक ही गणपतीसाठी नेहमीच मोठ्या संख्येने कोकणामध्ये येतात. आजही त्यांना येण्यासाठी जे काही त्यांना मार्ग किंवा जे काही त्यांचं इथे येण्यासाठी त्यांच्या सुविधा या शासनाकडनं कशा प्रकारे देता येतील आणि त्याचं नियोजन कसं होईल यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब तसेच आमचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब आणि आमचे कुडाळ मालवण ते डॅशिंग आमदार वैभवजी नाईक हे सतत पाठपुरावा करत आहेत. नेहमीच त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर कालही बैठका झालेल्या आहेत, रोज बैठका होत आहेत आणि चांगल्या प्रकारचा मध्यमार्ग काढून अतिशय गुण्यागोविंदाने मुंबईतील चाकरमानी हे कोकणात आल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे आपल्या गावात येऊन गणपतीची महापूजा करता येईल, गणेशाची जे काही भक्तिभावाने दर्शन घेता येईल आणि ते अतिशय त्यांचं आयुरारोग्य चांगलं राहावं यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत शासनाच्या त्या आपण सर्वांनीच तेही पाळतील आणि आमच्याकडनं आम्ही त्या प्रतीचा पाठपुरावा करू आणि अतिशय चांगल्या प्रकारे गुण्यागावाने दरवर्षी जसा गणेशोत्सव होतो तसाच आपण करूया. सगळ्यांनी एकमेकांना सहाय्य करूया. कोणतंही राजकारण याच्यात आणूया नको, कारण बुद्धिदाता गणेश विघ्नहर्ता आहे आणि आता आपल्या जे काही देशावरती हे संकट आहे हे आपण सर्वांनीच भक्तिवान त्या विघ्नहर्त्याला साकडं घालून यातून आपल्या सर्वांचंच रक्षण करण्याची त्याला एक साकडं घालूया. मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवला या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यांना आणण्याच्या करताचं जे नियोजन आहे किंवा ज्या संबंधात तुम्ही आता जे प्रश्न उपस्थित केला त्या सगळ्या प्रश्नांवर आदरणीय खासदार या मतदारसंघाचे विनायकजी राऊत असतील, दीपकभाई केसरकर आमदार असतील आणि वैभव नाईक आमदार असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची बैठक झालेली आहे. कशा पद्धतीनं या सगळ्या लोकांना मदत व्हावी याबाबतची चर्चा सुद्धा झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो निर्णय आहे हा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी घेणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश भक्तांना या कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी घेणार आहे. लॉकडाऊन किंवा संचारबंदी केंद्र सरकारच्या माध्यमातून होते. केंद्र सरकार जे आदेश देते त्याप्रमाणे राज्य सरकार आपली भूमिका त्या ठिकाणी ठरवते. खरं तर आरोग्य विभाग असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावर याबाबतचे संचारबंदी आणि या सगळ्या नियमांच्या बाबतीत अधिकार असणाऱ्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांपर्यंत हा सगळा अहवाल गेलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला सांगतो की कुठल्याही गणेश भक्ताला त्या ठिकाणी त्रास होणार नाही ही भूमिका शिवसेनेची आहे, इथल्या लोकप्रतिनिधीची आहे. मुंबईकर हे त्या ठिकाणी आले पाहिजे ही आमची भूमिका आहे. जे सगळे तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय या प्रश्नांवर आदरणीय पालकमंत्री उदय सामंत साहेबांबरोबर चर्चा शिवसेनेच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची झालेली आहे आणि या सगळ्याचा निर्णय लवकरात लवकर या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतील. कारण शेवटी जरी किती काही असलं तरी कोरोनाची महामारी हे एक मोठं संकट आज राज्य स्तरावर आहे
देश आणि जागतिक स्तरावर आहे. आणि म्हणून शेवटी प्रत्येक माणसाचा जीव सुद्धा तितकाच वाचला पाहिजे. त्या आरोग्याची काळजी घेणं आणि त्याला बरं ठेवणं आणि त्याच्याबरोबर समाजाला सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवणं हा सुद्धा विचार सरकारला त्याच्यासाठी करावा लागणार आहे. ज्या पद्धतीनं लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये निर्णय होत आहेत त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव कोकणी मुंबईकर असा कुठलाही दुजाभाव राज्य सरकारने केलेला नाही आणि करणार नाही. मी परत सांगतो की सगळ्या गणेश भक्तांना त्या ठिकाणी या सगळ्या उत्सवामध्ये मदत होणार, सहकार्य होणार आणि त्यांच्या जे काही करता येईल त्याचा प्रयत्न हा आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहोत. त्या रोगापासून त्या ठिकाणी कशी दूर राहतील, सांस्कृतिक किंवा सोशल डिस्टन्स राहील आणि त्याच्या संबंधामध्ये जे केंद्र सरकारचे जे आदेश आहेत ते आरोग्य विभागाचे असतील किंवा जी दुसरी त्यांची समिती आहे समितीचे जे आदेश आहेत केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी राज्य सरकार काम करतं. चाकरमान्यांनी किंवा गणेश भक्तांनी विश्वास ठेवावा. लवकरात लवकर चांगला निर्णय राज्य सरकार याच्या संदर्भामध्ये घेणार आहे आणि गणेश भक्ताला कुठलीही अडचण या सणाच्या मध्ये होणार नाही. कोकणात गणपती उत्सव किंवा गणपती सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हे पारंपरिक आहे आणि भविष्यातही होणार आहे. आणि मुंबईला असणारे चाकरमणी यांच्यावरच तो गणेशोत्सव गेले कित्येक दिवस अवलंबून होता. पण आज थोडी वेगळी परिस्थिती आहे आणि चाकरमणी सातत्याने गणपती उत्सवला येतात. सध्या कोविडची सगळी साथ चालू असल्यामुळे काही चाकरमान्यांना अडचणी झालेल्या आहेत यायच्यात, पण त्यांना यायची इच्छा आहे कारण ते सर्रास सालाबादप्रमाणे इथे येत असतात. आता तुम्ही बघितलात तर तुम्ही म्हटलात की चाकरमानी जर आला पाहिजे इथं आणि त्यांचा जो खर्च आहे तो खर्च सध्याच्या काही चाकरमान्यांना परवडणारा नाही आहे, मलाही समजतं. तर स्लॅब टेस्ट आहे ही 2800 रुपये जवळपास आहे. मागे जी कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाली तिथे विनायक राऊत होते खासदार, त्याच्यानंतर आमदार वल्लभ नाईक होते, इतर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते, कलेक्टर मॅडम होती, SP साहेब होते किंवा इतर अधिकारी होते आरोग्याचे वगैरे. तिथं एक शासनाकडे विनंती करायची ठरलेली त्या मीटिंगमध्ये ही टेस्ट 1000 रुपयात शासनाने करावी आणि शासनाने त्याची अंमलबजावणी करावी अशी विनायक राऊतांनी ते बोललेलं होतं आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी सहमत ॲज अ सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलेलं होतं. आणि त्याच्यात तरी त्या चाकरमान्याला थोडंसं भूदंड कमी होऊ शकतो आणि हे सरकारने केलं पाहिजे असं आमचंही मत आहे. आणि त्या कमिटीत घडलेल्या गोष्टी आहेत की आज सरकारने केल्या पाहिजे. त्याच्यानंतर कसं सरकारने जर हे केलं तर चाकरमान्याला यायला थोडं व्यवस्थित म्हणजे थोडंसं त्याला आर्थिक स्ट्रगल किंवा आर्थिक बोजा त्याच्यावर पडणार नाही. एक तर ते 2800 रुपये स्लॅब टेस्टसाठी जातात, ते 1000 रुपयापर्यंत आले पाहिजेत. आणि बसच्या खर्चासंबंधी सुद्धा त्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली की ती काही कमी करता येईल काय किंवा कमी करण्यासाठी शासनाकडे ते द्यावं आणि त्याच्याप्रमाणे तो प्रस्ताव कलेक्टर मॅडम पाठवणार आहे. इथं खासदार या मतदारसंघाचे विनायक राऊत आहेत, ते भूमिका मांडतील. आम्ही आमची भूमिका दिलेली आहे. चाकरमान्याने सांभाळून आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथल्या लोकांना सुद्धा त्याच्याबाबतची अतिशय चांगली भीती आहे. भीतीचं वातावरण काही जणात नाही आहे आणि हे सगळं सांगड घालण्याची गोष्ट ही प्रशासनाने केली पाहिजे. हे प्रशासनाची जबाबदारी आहे. पण मोठा प्रश्न आहे तो मार्केटचा. गणपतीचं जे मार्केट आहे, चाकरमानी आले, हे आले, ते आले, मार्केटचं जर नियोजन नाही झालं तर 14 दिवस क्वारंटाईन राहा, नाही तर 28 दिवस क्वारंटाईन, तर 7 दिवस क्वारंटाईन राहा. मार्केटचं जर नियोजन नाही झालं तर फैलाव कोरोनाचा पसरू शकतो. म्हणून जे मार्केट शेवटच्या 2 दिवसात गणपतीच्या अगोदर होतं, 3 दिवस होतं, ते मार्केट कंट्रोल कसं करणं, त्या मार्केटची सिस्टीम कशी बदलणं आणि त्या मार्केटचा डिस्टन्सिपवर चेक घेण्याच्याने काम केलं पाहिजे. हे सगळं प्रशासनाने बसवलं पाहिजे, प्रशासनाने दिलं पाहिजे. नाहीतर इथं 14 दिवस क्वारंटाईन व्हा, इथं लॉकडाऊन करा आणि 2 दिवसात लोक सगळी गर्दी जर मार्केटला करतील तर सगळं चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे सरकारने चाकरमान्यांना याच्यात सगळ्यात बेनिफिट दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक स्वरूपात म्हणजे काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मत. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील चाकरमान्यांनी इथे यायचं की नाही यायचं, तर कसं यायचं, क्वारंटाईन व्हायचं आहे की नाही, असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, सर्व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अनेक संस्थांचे प्रतिनिधी यांची मीटिंग झाली. त्याच्यात मुंबईतील चाकरमान्यांनी इथे येण्याविषयी कोणाचंच काही म्हणणं नाही आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा असं स्पष्ट केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं सुद्धा हीच इच्छा आहे की इथून मुंबईतल्या लोकांनी इथे येऊन गणपती साजरा करावा, गणपतीचा सण व्यवस्थित व्हावा, ही प्रत्येकाची इच्छा आहेच. पण त्याचबरोबर इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यांच्यासुद्धा भावना समजून घेतल्याच पाहिजेत, असं सुद्धा बऱ्याच लोकांचा सूर होता आणि सगळे त्याला तयार आहेत. लोकांचं कोणाचंही इथे येण्याविषयी, अडवण्याविषयी काही म्हणणं नाही आहे. विषय असा झालेला आहे की कोविड टेस्ट करून यावं की न यावं, त्यावर सुद्धा अशी चर्चा झालेली की कोविड टेस्टचा जर आपण रिपोर्ट घ्यायला गेलो तर एका याला जवळपास एक 2200, 2000 ते 2500 रुपये खर्च येतो आणि हा सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही, हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे, येथील लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या भावना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काल हा प्रश्नसोध इथे मांडला गेलेला होता. मग त्याच वेळी पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हा जो विषय आहे कोविड टेस्टचा, या विषयात शासनाकडून कसं सहकार्य करण्यात येईल. कारण कोविड टेस्टचा जर रिपोर्ट आपण घेऊन आलो तर गावातील लोकांना सुद्धा त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेविषयी खात्री पटेल आणि मग त्या गावातल्या लोकांना सुद्धा काही अडचण येणार नाही, असं कुठेतरी लोकांचं म्हणणं आहे स्थानिक. त्याच्यामुळे कोविड टेस्टचा जर रिपोर्ट कुठेतरी कमी पैशात किंवा शक्यतो तो मोफत होईल याकडे सुद्धा प्रशासन मागणी करतं आहे. सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, मग स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, ते सुद्धा ही मागणी करतायत की जेणेकरून हा खर्च परवडणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. पण कोविड टेस्टचा जर रिपोर्ट आपल्याबरोबर आणला तर इथलं बाकी सर्व जे आहे ते त्यांचं कुठेतरी टळेल आणि त्या लोकांना इथे राहायला मिळेल. याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे की बाबा ह्याचा कमीत कमी खर्चात किंवा शक्यतो मोफत यावा, अशी सर्व लोकांनी, लोकप्रतिनिधींनी सुद्धा मागणी केलेली आहे. हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर एक बाब मात्र निश्चित दिसून येते. परप्रांतीयांना पायघड्या घालत आपल्या अथक परिश्रमानं मुंबई चालवणाऱ्या कोकणवासियांना राज्यकर्त्यांनी जणू वाऱ्यावर सोडलंय. इलेक्शन येतील तेव्हा बघू, अशीच त्यांची भूमिका आहे. दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये सरकारच्या या भूमिकेबाबत इतकंच म्हणता येईल, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, अशीच सध्या आघाडी सरकारची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेटसह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क श्री सागर सईकर 9561 247000. प्राध्यापक समीर वांगणकर 9421 637803. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88. प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870. श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. श्री विजयदुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राजकीय कार्यकर्त्यांची प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश, गणेशोत्सवाबाबत शासकीय परिपत्रकातील अन्यायकारक मुद्दे रद्द करावे अशा विविध मागण्यांबाबत प्रांत कार्यालयासमोर भाजपनं आंदोलन छेडलं. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपनं दिलाय. ग्रामपंचायतीवर राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशासकीय नेमणुकांच्या ठाकरे सरकारच्या आदेशाच्या विरोधात सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलं. ठाकरे सरकार हटाव, ग्रामपंचायत बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ग्रामपंचायत बचाव, ठाकरे सरकार हटाव. ग्रामपंचायत बचाव, ठाकरे सरकार हटाव. जोपर्यंत हा निर्णय ठाकरे सरकार मागे घेत नाही तोपर्यंत जिल्हाभर आंदोलन सुरूच राहील असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिलाय. राज्य सरकारचा भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते.
की राज्य सरकारने ग्रामविकास खात्याने जो एक निर्णय घेतला की या राज्यातले ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली तिथं प्रशासक बसवायचे, पण ते प्रशासक बसवताना राजकीय हस्तक्षेप पालकमंत्र्यांनी करायचा, अशा प्रकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो होतो. कारण हे खरं म्हणजे लोकशाहीचा विश्वासघात केल्यासारखं आहे की यशवंतराव चव्हाणांनी जे काही या ठिकाणच्या लोकशाही प्रगळ करण्यासाठी खालच्या ग्रामपंचायतीपासून जे अधिकार दिलेले होते ते काढून घेण्याचा एक प्रकार या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून हसन मुश्रीफ ज्यांनी हा कायद्यात रूपांतर केलं, म्हणजे जी काही अधिसूचना काढली त्यांचा पण आम्ही निषेध करतो. आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या बाबतीत जोपर्यंत हा कायदा म्हणजे हे ज्या मागे घेतला जात नाही अध्यादेश, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं आंदोलन चालू राहील. आणि त्याच्याही पेक्षा राष्ट्रवादीच्या पुण्याच्या अध्यक्षाने 11,000 रुपये द्या आणि प्रशासक बसा, अशा प्रकारचा प्रत्येक तालुकाध्यक्षाला एक फतवा काढलेला होता, त्याचा पण आम्ही निषेध करतो. हे दुकानदारीसाठी ही गोष्ट या ठिकाणी केली आहे आघाडीच्या सरकारने, आणि म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. आणि दुसरा आमचा या ठिकाणचा प्रश्न आहे की गणपतीसाठी सुद्धा जे काही वेगवेगळी परिपत्रकं काढतायत, ते अमिताभ गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने एक जे परिपत्रक काढले की 2 फुटी मूर्त्या असाव्यात, गणपतीचं विसर्जन एकतर मागे गणपतीला करा, नाहीतर ते पुढच्या वर्षी विसर्जन करा, अशा प्रकारचा फतवा काढला, त्याचा पण आम्ही निषेध करतो. खरं म्हणजे या कोकणातली जनता गणपतीच्यासाठी सगळी जी मंडळी आहेत ही फार उत्साहाने आज सण साजरा करतात. करोनाच्यावर सुद्धा मात करण्यासाठी सगळ्या जनतेने मदत केलेली आहे. त्याही सगळ्यांचा विश्वास आहे की गणपती ज्यावेळी येईल त्याही करोना इथून पळेल. आणि म्हणून गणपती उत्सव साजरा करताना लोक सगळे कायदे कानून या सगळ्या करोनाच्यावर मात करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. पण लोकांची चेष्टेचा विषय या सरकारने करता कामा नये. आणि ज्या चाकरमान्यांच्या बाबतीत उलटसुलट जे काय बोललं जातं, तर इथल्या दक्षता समिती असतील, इथले सरपंच असतील, इथले स्थानिक लोक असतील, तर आमची सगळ्यांची मागणी अशी आहे की मुंबईतून चाकरमान्यांना आणताना 100% त्यांच्या कोविडच्या टेस्ट करा. 48 तासाच्या आज जर टेस्ट त्या ठिकाणी त्यांच्या निगेटिव्ह आल्या तर त्यांना प्रवेश द्यायला कुठली अडचण त्या ठिकाणी यायला नको. पण त्याचबरोबर त्यांचा जो खर्च असेल तो 100% खर्च त्या ठिकाणी तुम्ही करा, सरकारने करा. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानच्या लोकांना जर तुम्ही फुकट सोडलात, तर ज्या कोकणातल्या लोकांपासून तुम्ही सत्तेवर बसलात, आज मुंबईची सत्ता असेल, ठाण्याची सत्ता असेल, शिवसेनेकडे जी मिळाली चाकरमान्यांमुळे मिळाली, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरीवासियांमुळे मिळाली. आणि म्हणून तुम्ही हा निर्णय त्या ठिकाणी आमच्या लोकांना फुकट याकडे सोडलं पाहिजे. त्याचबरोबर 1 विंडो सिस्टीम मध्ये पासासाठी जे पैसे घेतले जात होते परमिट, तर ते होता कामा नये. पाससाठी अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या आज आम्ही या ठिकाणी केल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं आहे शासनापर्यंत पोचवा. आज मी सावंतवाडीच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की पहिली सुरुवात ह्या निर्णयाच्या विरोधी पहिली म्हणजे महाराष्ट्रात काल सूचना प्रदेशने केली आणि आज अंमलबजावणी सावंतवाडीचे आमचे सगळे पदाधिकारी करतात, म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि आज इथून सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातल्या सगळ्या 8ही तालुक्यात हे आंदोलन या ठिकाणी उभं राहील. जोपर्यंत शासन निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आमचं भारतीय जनता पक्षाचं आंदोलन चालू राहील. राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपनं प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे निषेधाचं निवेदन दिलं. आंबोली मंडल तालुकाध्यक्ष संदीप कावडे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. दरम्यान सरकारला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संदीप कावडे यांनी दिलाय. आपल्याला माहिती आहे कोरोनाचं संकट आहे आणि कोरोनामध्ये काय परिस्थिती चालू आहे. दिवसेंदिवस आपल्याला आता 30-30 हजाराच्या घरात आपल्याला आता आकडे मिळत आहेत. पण परिस्थिती इतकी गंभीर होती आणि या गंभीर परिस्थितीसाठी आम्हाला इथे यावं लागलं. राजकीय दुकानदारी, राजकीय बाजारीकरण जो काही विषय आहे, म्हणजे लोकशाहीचा सर्वात मूळचा गाभा जर काय असेल तर तो ग्रामपंचायत आहे. आणि आज जर ग्रामपंचायतीमध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक आम्ही पत्र व्हायरल काल झालं, 11,000 रुपये देणगी देऊन जर ह्या पद्धतीने जर विषय होत असतील तर ते घृणास्पद आहे. लोकशाहीला तुम्ही ठेचायला निघालाय असा त्याचा अर्थ होतो. खरं तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या 151 मध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीला संपूर्णपणे तोडण्याचं काम हे कालच्या आदेशाने केलेलं आहे. तरतुदीत असं म्हटलेलं आहे की तुम्ही योग्य व्यक्तीचा निवड करा, पण राजकीय पदाधिकाऱ्यालाच त्याच्यावरती नियुक्ती करा किंवा पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही सीईओंच्या हस्ते त्याचं नेतृत्व करा, नियुक्ती करा, असं त्याच्यात काही म्हटलेलं नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने एक राजकारण कसं साधायचं
हा गंभीर विषय आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा आज सरकार राजकारण साधतं आहे, ग्रामपंचायती स्तरावरती राजकारण साधतं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर पालकमंत्र्यांना जे योग्य व्यक्ती वाटेल त्यांच्या पक्षातली, त्यांच्या पदाधिकाऱ्यांपैकी, तिला आज ग्रामपंचायतीच्या सरपंच या पदावरती, प्रशासक का असू दे ना, पण त्याला संपूर्णपणे अधिकार असतील अशा पदावरती तुम्ही आज बसवणार. खरं तर हा जो काही फतवा काढलेला आहे, या मुघली फतव्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल करणार आहे आणि त्याला 100% यश मिळणार. कारण की 2005ला सुद्धा अशाच पद्धतीने ह्या आघाडी सरकारने एका ग्रामपंचायतीमध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती आणि त्यावेळी हायकोर्टाने जो त्यावेळी निकाल जो दिला आणि त्यावेळी त्या व्यक्तीचं पद त्यावेळी गेलं, ह्याचं संपूर्णपणे नोंद झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये संपूर्णपणे आम्ही आश्वासित आहोत की आज जे काही आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनाला आज इथे पुढे जाऊन आम्हाला न्याय मिळेल. ह्या आंदोलनाची सुरुवातच सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. जर काही सरकारला ह्याच्यामध्ये जर जाग आली नाही तर संपूर्ण भारतीय जनता पार्टी या विषयावरती प्रखररित्या रस्त्यावरती उतरेल. 2-2, 3-3 महिन्यापूर्वी पाठ दिले जातात घरगुती गणपती बनवण्यासाठी. आता तुम्ही ऐनवेळी आम्हाला सांगणार 2 फुटी आणि 4 फुटी. म्हणजे काय, कुठल्या अभ्यासाच्या आधारावरती आज प्रशासन वागतंय? धातूच्या मूर्ती वापरा असं सांगितलं आहे पूजनासाठी. आम्ही सगळ्यांना माहिती आहे शाडूच्या मूर्त्या आपण हे करतो. मग अशा वेळी परत त्याच्यामध्ये अजून एक 4 नंबरचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गणपतीची आरास आणि भंपकबाजी. म्हणजे आता तुम्ही भंपकबाजी काय हे नेमकं तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे होतं. नाहीतर काय होणार, त्यावरनं परत वाद होणार, गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार. आम्ही आज तुम्हाला आश्वस्त करतो, भारतीय जनता सावंतवाडी तालुका भारतीय जनता पार्टी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा गणेश भक्तांना जर काही याच्यामध्ये त्रास झाला तर संपूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. तर ह्याच्यावरती शासनाने जर ह्याच्यावरती काही सुधारणा केली नाही तर यापुढे प्रखर आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभारलं जाईल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे, महेश धुरी, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मानसी धुरी, पंकज पेडणेकर, राजू परब, रवी मडगावकर, नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, निशांत तोरसकर, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडीत सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. याबाबत अधिकाऱ्यांना देखील खडेबोल सुनावलेत. येणारा गणपती उत्सव, येणारा भागवत सप्ताह आणि येणारा बकरी या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आजपासून मी सुरुवात केली आणि त्याचा पहिला टप्पा वैभववाडी आणि देवगड तालुक्याचा आढावा घेतला आहे. गणपतीसाठी येणारे चाकरमानी असलेली लोक यांची चांगल्या पद्धतीची व्यवस्था प्रशासनानं करावी तालुक्याच्या, यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. आणि या बैठकीमध्ये जी नवीन पंचायत समितीची इमारत बांधलेली आहे पण त्याचा उपयोग पंचायत समिती करत नाही वैभववाडी, ती देखील लवकरात लवकर पूर्ण करावी या सूचना मी दिल्या आहेत. साहेब, पंचायत समितीच्या इमारतीसंदर्भात अनेकांनी आता तक्रारी हे केल्या, उपस्थित केल्या. तुमच्या पंचायत समितीच्या इमारतीबाबत ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याची देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यांना ॲडिशनल 40 लाख रुपये जे लागणार आहेत ते सुद्धा द्यायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, दुसरा एक प्रश्न आहे की जो आता वीज वितरणचा एक विषय आहे की वीज वितरणबाबतही अनेक तक्रारी आहेत लोकांच्या, त्याबाबत काय? वीज वितरणच्या बाबतीमध्ये पावसाळा जाईपर्यंत दर 8 दिवसाला तहसीलदारांनी रिव्ह्यू घ्यावा, प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशा देखील सूचना मी केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पंचायत समितीची इमारत असेल किंवा कोविडच्या बाबतीत या तालुक्यातल्या प्रशासनानं जे काम केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब यांनी काझी शहाबुद्दीन हॉलची पाहणी केली. नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत जनतेला दिलेला शब्द भाजपनं पूर्ण केलाय. येत्या 20 ऑगस्टला या हॉलचं लोकार्पण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या कार्यकालात बांधलेल्या हॉलला नवसंजीवनी देण्यात आली आहे. या ऐतिहासिक हॉलची भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली. यावेळी येत्या 20 ऑगस्टला या हॉलचं लोकार्पण करणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी नगरसेवक मनोज नाईक, शहर मंडल उपाध्यक्ष जय गोंदावले, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. मी सुरुवातीला संजू परब, नगराध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो. ही जुनी वास्तू म्हणजे खरोखर आज समाधान एका गोष्टीचं वाटलं की आम्ही ज्यावेळी आमची राजकीय सुरुवात केली त्यावेळी आमच्या ज्या बैठका होत्या त्या बैठका या शहाबुद्दीन हॉलमध्ये व्हायच्या. आज त्याचं चित्र पूर्णपणे बदलताना खूप आनंद होतो आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान जे जे काही शब्द दिले होते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ते पूर्ण होताना या ठिकाणी दिसतंय. आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या 20 ऑगस्टपर्यंत हा लोकार्पणाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल सावंतवाडीकरच्या जनतेसाठी. आणि म्हणून मी पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खूप चांगला लोकांना दिलेला शब्द या ठिकाणी पाळला आहे म्हणून मनापासून धन्यवाद. काझी शहाबुद्दीन हॉल जसं साहेबांनी सांगितलं की त्यांनी इकडनं सुरुवात केली. साहेब जेव्हा इथं आले होते सबनीसवाड्यात आणि त्यांनी हा हॉल पाहिला आणि तेव्हा त्यांनी या इकडेच्या भाषणात सांगितलं होतं की मी पहिल्यांदाचं काम करेन खूपसं. तर काझी शहाबुद्दीन त्याप्रमाणे तेली साहेब या गोष्टीसाठी मला आठवड्यात एकदा तरी फोन करतात हॉलचं काय झालं म्हणून. ते आज अनायसे त्यांना आम्ही इथं घेऊन आलो आणि त्यांना हॉलचं झालेलं काम आणि ते आम्ही 20 ऑगस्टपर्यंत पुरं करू असं आम्ही तेली साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि तो त्यांनी जनतेला दिलेला आहे. त्याच्यामुळे 20 ऑगस्टपर्यंत हा लोकपर्यंत सोहळा आम्ही निश्चितपणे करू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती. 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 7038 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय.
गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर, मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर, वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45, परब मॅडम 94 052 38 763, रुपनर सर 94 20 97 78 22, राहुल सर 94 033 50 474, मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्तिक विद्यमानं दशावतारी लाईव्ह नाट्य महोत्सव होतोय. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या कलाकारांना लोकांनी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन सुनील राऊळ यांनी केलंय. खरोखरच अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि दशावतारी लोककला ही जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे आणि ती हे सर्व कलाकार, चालक, मालक सगळेजण करतायत. पण अचानक आज आलेलं हे जगावरचं संकट आहे आणि कोरोनाचं हे संकट फार मोठं आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये कलाकारांचं जीवनमान हे केवळ या कलेवरच संपूर्ण अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ती कला थांबली तर त्यांचं जीवनमान चालताना सुद्धा अवघड आहे. त्यामुळे ह्या सर्व कलाकारांना हे दिवस रात्र आपल्यासाठी, कारण प्रेक्षक म्हणून आम्हाला आनंद देण्याचं काम ते करतात, प्रेक्षक म्हणून आम्हाला एक समाधान देण्याचं काम ते नेहमी करत असतात. तर अशावेळी ते ज्यावेळी अडचणीत आहे त्यावेळी त्यांना प्रत्येकाने थोडाफार का असेना हातभार जर आपण प्रत्येकाने लावला तर खरोखरच हे कलाकारसुद्धा एक समाधानी होते आणि त्यांनाही त्यांच्यामध्ये ही स्फूर्ती जागवेल, तेही आणखी आनंदाने नवे ताजे तरुण होऊन आणखी चांगल्या प्रकारे ते काम करतील आणि ह्याला खरोखरच राजाश्रय देणं हे गरजेचं आहे असं मला स्पष्ट वाटतं. या कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी आपल्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न हवेत, यासाठी आपण काय मागणी वगैरे करणार? या कलेला प्रशासनाच्या माध्यमातून मागणी पालकमंत्री असतील किंवा मंत्री महोदय असतील
यांनी सगळ्यांनी मदत तर केलीच पाहिजे. पण प्रत्येक नागरिकाने, नगराध्यक्ष तर आहेतच आमचे, संजूभाई परब हे आमचे नगराध्यक्ष आहेत, त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्यासुद्धा कानावर घालतो ही गोष्ट. आणखी तेही मदत काही करतील आपल्याला, आमचं सह्याद्री फाउंडेशन आहे तेही करेल. पण सर्वांनी मिळून जर आपण या कलेला मदत केली, थोडा थोडा का असे ना हातभार जर आपण प्रत्येकाने लावला, तर ह्या कलाकारांना चांगला आनंद मिळेल आणि ते आपणाला आनंद देईल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कणकवली शहरातील हायवे फ्लायओव्हरच्या अपूर्ण असलेल्या बॉक्सवेलचा काही भाग नुकताच कोसळलाय. हायवे चौपदरीकरण काम निकृष्ट दर्जाचं झालं असून हायवे ठेकेदारानं बांधलेल्या पूल, सर्व्हिस रोड, रस्ता याची गुणवत्ता दर्जा तपासणी पथकाकडून पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अभित नाईक यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3 वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 या चौपदरीकरणाच्या कामाचं काम चालू आहे. सदर काम हे दिलीप बिल्डकॉन कंपनीने घेतलेलं आहे. ही दिलीप बिल्डकॉन कंपनीने काम घेतल्यानंतर, त्यांनी चालू केल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे गेले 3 वर्ष ते आपला पूर्णपणे मनमानी कारभार करत आहे. मनमानी कारभार करत असताना सुद्धा त्यांनी जी निकृष्ट कामं केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत, त्या निकृष्ट कामांमुळे बऱ्याच लोकांचे बळी गेलेले आहेत व हे बळी जाण्याला कारणीभूत ही दिलीप बिल्डकॉन कंपनीच आहे. आणि ह्या बाबतीत आम्ही लोकांनी बऱ्याच वेळा तक्रारी केल्या, आंदोलने केली, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्या बाबतीत आवाज उठवले, तरी त्यांना न दुबानता ही दिलीप बिल्डकॉन कंपनी दादागिरीने हे काम आपल्या पद्धतीने करत आहे. तसंच त्याचंच उदाहरण म्हणून काल प्रत्येक कणकवली शहरात आला. 13 तारखेला ज्यावेळी आपल्या कणकवली शहरात ओव्हरब्रिजचं काम चालू आहे व त्याला दोन्ही बाजूला बॉक्सवेलचं काम चालू आहे. पावसाच्या आधी त्या बॉक्सवेलच्या बाबतीत बऱ्याच जणांनी, मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं होतं, तिथे साईटवर जाऊन संबंधित दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना की ह्या बॉक्सवेलची भिंत ही खचलेल्या आहेत, त्या खचलेल्या भिंती काढाव्यात व त्या सुधारित करून नवीन कराव्यात. तरी पण त्याच्यावरती दुर्लक्ष करून त्यांनी आज अशी अवस्था झाली, 13 तारखेला पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे ती भिंत पूर्णपणे तुटून पडली. सर्व्हिस रोडवरती 30-35 फुटाची भिंत तुटून पडते. ह्यातच ह्या निकृष्टपणाचा दर्जाचा त्यांचा एक प्रत्यय येतो. त्या ब्रिजवरून किंवा त्या बॉक्सवेलवरून आज मितीपर्यंत कुठलंही वाहन न जाता ही भिंत कोसळते. ह्याच्यातच हा निकृष्टपणा सिद्ध होतो. आमची एकच मागणी आहे, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी आज उपमुख्यमंत्री अजितदादांना पत्रव्यवहार केला आहे, आदरणीय शरद पवार साहेबांना पत्रव्यवहार केला आहे, आदरणीय जयंत पाटील साहेबांना केला आहे, त्याचबरोबर पालकमंत्री यांना केला आहे, पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांना केला आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांना केला आहे. अशा विविध आमच्या ह्या गोष्टीची महाराष्ट्र शासनाची जे संबंधित लोक आहेत, आदरणीय साहेबांना पत्र करण्याचं कारण हे केंद्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, तो नितीनजी गडकरी साहेबांकडे त्यांनी मांडावा. आणि दादांना सुद्धा मी त्या पत्रात उल्लेख केला, अजितदादांना सुद्धा, की ह्याच्यावरती तुम्ही, आणि दादांचं काम हे प्रत्यक्षपणे महाराष्ट्रात कामाची त्यांची दखल घेण्याची पद्धत सगळ्या जनतेला माहिती आहे, त्या पद्धतीने दादा दखल घेणारच आहे. दादांशी माझं बोलणं पण झालं की दादा या पद्धतीचं काम जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे. उद्या सकाळी ह्यावरनं वाहतूक चालू झाली तर अनेक अपघात घडू शकतात, लोकांचे बळी जाऊ शकतात. म्हणून आज मी हा पत्रव्यवहार केलेला आहे. तरी आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे एकच आमची एक
सूचना राहील किंवा आमची एक मागणी राहील की संबंधित हे जे निकृष्ट काम केलेलं आहे त्या कामासंदर्भात दर्जा तपासणी पथक आणून त्याची त्या पूर्ण महामार्गाची तपासणी करावी. त्याच्यात जो दोषी आढळून येईल, अधिकारी असू दे किंवा त्या दिलीप बिल्डकॉनचे कर्मचारी किंवा कंपनी असू दे, त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील जनता या निकृष्ट कामाच्या बाबतीत पूर्णपणे बाजूला होऊन त्या बाबतीत कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलेही वाहन चालकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे आज मी आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे नेते अजितदादांना पत्र केलं आहे आणि त्याची प्रत मी प्रत्येक आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांना केलं आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना केली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना सुद्धा आपण त्याची प्रत देतोय. तरी ह्यातून मी एकच आमची मागणी आहे की ह्या निकृष्ट केलेल्या कामाचा दर्जा तपासून पाहावा व त्याच्यात कोण दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून या निकृष्ट काम काढून टाकून चांगल्या प्रतीचं काम करून द्यावं, हीच आमची राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मागणी राहील. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं दशावतारी लाईव्ह नाट्य महोत्सव होतोय. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कोकणातल्या या सुपरस्टार कलाकारांना मदत करण्याचं आवाहन सेलिब्रिटींनी केलंय. नमस्कार रसिको, मी अभिनेता अंशुमन विचारे. कोकण म्हटलं की दशावतार आणि दशावतार म्हटलं की कोकण हे समीकरण अबाधित आहे. पण सध्या कोरोनाच्या महामारीमुळे या दशावतारी कलाकारांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळेच ही कला आणि हे कलाकार यांना ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी याकरता चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या सहकार्याने व तसेच रसिकदात्यांच्या मदतीने गर्जना दशावताराची हा दशावतारी महोत्सव अक्षरशः सिंधुदुर्गातल्या आघाडीच्या कलाकारांचा संचात याचे ऑनलाईन 5 नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. जास्तीत जास्त रसिकदात्यांनी या कलाकारांना मदतीचा हात द्यावा आणि ही कला अबाधित ठेवावी, कारण कोकण आणि कला हे समीकरण कधीच तुटलं नाही पाहिजे. नमस्कार, मी प्रिया बेर्डे. कोकण आणि दशावतार यांचं वेगळं नातं सांगायलाच नको, पण या कोरोनाच्या संकटामुळे या कलाकारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. पण त्याचे दशावतार काही थांबलेले नाही आहेत. अशा या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या सहकार्याने गर्जना दशावताराची हा महोत्सव सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव ऑनलाईन आहे. यामध्ये 5 नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत आणि ते सुद्धा सिंधुदुर्गमधल्याच आघाडीच्या कलाकारांबरोबर. तेव्हा माझ्या रसिकदात्यांना नम्र विनंती आहे की या गर्जना दशावताराची या नाट्य महोत्सवाला तुम्ही मनापासून दाद द्यावी आणि त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार मंडळी, ह्या कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडे जवळजवळ उपासमारीची वेळ येते. आता त्याच्यातून कलाकार काही चुकणत नाही. आपल्या कोकणातला दशावतार म्हणजे आपल्या कोकणची आन बान शान जर काय असाल तर ता म्हणजे आपल्या कोकणातलं दशावतार. तर ह्या आमच्या दशावतार कलाकारांवरती पण अशी वाईट परिस्थिती इलेली आहे. पण त्या वाईट परिस्थितीत डगमगून न जाता सगळे एकत्र येऊन ह्या परिस्थितीवरती कशी मात करायची ह्याचा जिवंत उदाहरण म्हणजे चालक मालक बहुउद्देशीय संघटनेने हातात घेतलेलं काम. ता म्हणजे काम असा की ह्या सगळ्या असताना सुद्धा ऑनलाईन यूट्यूबवरती 5 उत्तम अप्रतिम दशावतारी नाटकाचे प्रयोग तुमका बघूक मिळतले. बरं, दुग्ध शर्करायुक्त योग असो की त्याच्यात अतिरती महारथी असे एकापेक्षा एक असे त्याच्यामध्ये दशावतारी असतले.
फक्त एवढाच करूचा, नाटक बघता बघता जेवढी जमात तेवढी सडळ हसते, ह्या सगळ्यांका मदत करा. जर ह्या सगळ्यांका मदत केला तर आपल्या कोकणचा पुराण, आपली हिंदू संस्कृती, आपले संस्कार ज्या दशावतारांनी टिकवून ठेवले, त्या दशावतार अजून हसात, खेळात, फुलात आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुमचो भाग असाल तर खरोखरच ह्याच्यासारखी माणुसकी दुसरी नाही. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या दशावतारांच्या मदतीसाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत करा आणि त्याच्याबरोबर बघा अप्रतिम असे 5 नाट्य प्रयोग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. नमस्कार, मी शिवाली दीपक परब. आपण कोकण असं ऐकलं तरी पहिले डोळ्यासमोर येतं ते दशावतारी नाटक. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे आज आपल्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि या परिस्थितीत सुद्धा दशावतार कलेला आणि कलाकारांना ऊर्जित अवस्थेत ठेवण्यासाठी दशावतार चालक पालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्या योजनेतून आणि रसिकांच्या मदतीतून आपण दशावतार कलाकारांना एक मदतीचा हात पुढे करू शकणार आहोत. सिंधुदुर्गातील सगळ्यात आघाडीचे कलाकार आपल्यासमोर 5 दशावतारी नाटकं लाईव्ह परफॉर्म करणार आहेत आणि या योजनेतून आपण त्यांना कशी मदत करणार तर नाटक सुरू असताना स्क्रीनवर आपल्याला गुगल पे नंबर किंवा QR कोड दिसेल. सो त्याच्या थ्रू आपण त्यांना मदत करू शकणार आहोत. माझं सगळ्या रसिक प्रेक्षकांना आव्हान आहे की आपल्या कलेला जपण्यासाठी आणि कलाकारांना जपण्यासाठी आपण मदतीचा हात पुढे करूयात आणि या योजनेत सहभागी होऊयात. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया पठारे. कोकण म्हटलं की दशावताराचा उल्लेख नक्कीच होणार. म्हणजे मी तर म्हणेन कोकणाची जान दशावतार आहे. पण ह्या करोनाच्या महामारीमुळे सगळ्यांवरच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दशावतारी कलाकारसुद्धा यातनं काही सुटलेला नाही. त्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे. तर ह्या सगळ्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या सहकार्याने गर्जना दशावताराची या 5 नाट्यप्रयोगाचं सादरीकरण होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना मी कळकळीची विनंती करते की हा नाट्यप्रयोग बघून एक हात कलाकारांना मदतीचा नक्की द्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी विजय पाटकर. कोकण म्हटलं की दशावतार आलाच. पण या कोरोनाच्या महामारीमुळे दशावतार आणि त्यांच्या कलाकारांना उपासमारीची वेळ आली आहे. पण ह्या संकटात सुद्धा हे कलाकार, दशावताराचे कलाकार थांबलेले नाही आहेत. दशावताराला आणि त्यातील कलाकारांना कशी मदत होईल यासाठी ते झटत आहेत. आणि म्हणूनच दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग लाईव्ह आणि रसिक दाते एकत्र येऊन दशावताराला आणि त्यातील कलाकारांना मदत करू इच्छित आहेत. आणि म्हणूनच सिंधुदुर्गातील दशावतार कलाकार एकत्र येऊन, नामांकित संचातले कलाकार एकत्र येऊन गर्जना दशावताराची हा नाट्य महोत्सव करतायत. 5 ऑनलाईन त्याचे प्रयोग होणार आहेत. तर ह्या प्रयोगाला, ह्या दशावतार नाटकाला तुम्ही भरभरून साथ द्याल, दाद द्याल, हे मी तुमच्याकडे विनंती करतो आहे. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. कोरोना मुंबईत जगू देईना आणि सरकार गावाकडे जाऊ देईना. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. पालकमंत्री उदय सामंत यांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडे बोल. आणि सावंतवाडीत भाजपचं आंदोलन, ठाकरे सरकारचा केला तीव्र निषेध. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. रॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर
अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. कृषी अवजारांचे प्रशस्त दालन. पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल. शेती पंप, घरघंटी, फॅन, गीझर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण. लाडा लक्ष्मीचे अधिकृत डीलर पेडणेकर इलेक्ट्रिक. प्रोप्रायटर देविदास पेडणेकर. मोबाईल नंबर 9420 20 90 19. पत्ता आई रोड, बाजारपेठ, तालुका दोडामार्ग. सानवी नर्सरी.